झुरते उडते तुझ्यासाठी मनग नकळते तुला आज ग उधाण जीवाला वाटता ग तुला जताना ग. फार छान खूप मनापासून स्वागत संदीप सर आणि श्वेता मॅडम तुमच्या दोघांचे. Thank you. कसे आहात तुम्ही दोघेही? ऑल गुड, परफेक्ट. मस्त. अजून तरी आले मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे. एवढे छान मालिकांची तुम्ही एवढ्या छान निर्मिती केली, तुम्हाला अजूनही मला घ्यावंसं वाटलं नाही एका मालिकेत? ह्याचं काय कारण? अरे तू एकतर महाग आहेस खूप जास्त आणि तू खूप बिझी पण आहेस. कधी बघावं तुझी डेट नसते अरे अवेलेबल. मग शेवटी मी तुझ्या भावाला विचारलं, मग तो बिचारा चांगला आहे, तो त्याने चांगल्या मनाने मला हो म्हणाला. ऍक्च्युली तो मी एकदा आला. विचारलं सुद्धा होतं तिला. ती म्हणाली आजकाल तो खूप नाटकं करतो. मी म्हणजे नाटक करताय. कुठून हा प्रश्न विचारला असं मला झालेलं आहे. अनेक आरोपांच्या फैरी माझ्यावरती झाडल्या गेल्या. एक तर तू महाग आहेस, तू बिझी आहे, तू आणि तू नाटकं करतो. ही सगळी उत्तर तशी बरोबर आहेत, हा. पण यातलं एकच थोडं चूक आहे. मी महाग नाही येऊ. आम्ही सारे खवय्येवाल्यांना विचारा मी किती स्वस्तात काम करतो ते. फार छान वाटलं तुम्हाला दोघांना एकत्र इथे बघून. मामला जोडीचा आहे त्यामुळे खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आमच्याकडे एक पद्धत आहे. या मंचावरती आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही फार मनापासून वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर देऊन स्वागत करतो. वा वा. तुम्हालाही आल्याला एक छानसं गिफ्ट हॅम्पर आहे. सुंदर तुम्ही श्वेताजी दिसताच, पण त्या सौंदर्यामध्ये भर पाडणारी एक छानशी भेटवस्तू. प्रत्येक पिढीचा विश्वास आणि प्रेम जपणारं नाव म्हणजे कृष्णा राजाराम अष्टेकर. KRA ज्वेलर्स. 9 दशकांपासून अधिक काळापासून सुरू असलेला हा प्रवास सिम्बॉल ऑफ प्युरिटी म्हणत अनेक निकषांवरती खरा उतरतोय. इथला प्रत्येक दागिना हा तितकाच आहे दर्जेदार आणि शुद्ध. आज KRA ज्वेलर्स कडून यांना मिळतीये एक छानशी ब्राह्मणी घाटाची सोन्याची नथ. प्लीज घेऊन या. प्रेमाने जोडीले पदार्थ बनवत राहू आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. कशी दिसतीये मी? स्मार्ट लक्ष्मी. हो थँक्यू. वेगळ्याच भाषेत कौतुक झालंय. स्मार्ट लक्ष्मी काय हे जरा उकल करून सांगा. माझं आयुष्य खूप चेंज झालं जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली आहे. बर. आणि तिचा हा स्मार्टनेस आहे की तिने मला सिलेक्ट केलं आणि तिच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपून घेतले, म्हणून मी तिला स्मार्ट लक्ष्मी म्हणतो. कसं नवऱ्याने हुशार असावं बघा. तिचं कौतुक करताना तुम्हारे खत में हमारा सलाम हे करून टाकलं. हो की नाही? Correct. तुम्हाला जरा या कुटुंबाची या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे प्रेमाची पेटी. प्रेमाच्या पेटीमध्ये संसारासाठी जे जे काही लागतं ते सगळं आहे. गुळ पावडर पासून ते तेलापर्यंत आणि फळांपासून ते भाज्यापर्यंत. इकडे आहे संदीप सर चविष्ट चकाट्या पिटायची जागा. वा वा. पदार्थही चविष्ट करायला लागतात आणि गप्पाही मारायला लागतात. आणि तो आहे लव कट्टा. लव कट्ट्यावरती प्रेम जुळलं कसं, कुठे कसं फुललं, आता ते किती आकाराला आलेलं आहे हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. तर अर्थातच सुरुवात आपल्याला इकडून करायची आहे. विनंती करतो लव कट्ट्यावरती या. पाहुणे घरात आले की पहिला प्रश्न असतो काही चाय पाणी आहे का नाहीये. तर आमच्याकडे चाय आहे. आल्या तुम्हाला एक चहाचा घोट देतो आणि तुम्हाला मी चहा नाही देणार, एक वेगळी गोष्ट देणार आहे. जरा थांबा. घ्या. पाककला पुस्तक. हे आल्या श्वेताजींना आम्ही भेटवस्तू देणार आहोत. आणि ह्या पाककलेच्या पुस्तकामध्ये फक्त एकच रेसिपी आहे, ती म्हणजे चहा करण्याची. घ्या. हे घरी ठेवून द्या, शोकेस मध्ये ठेवा. मला गॅरंटी आहे तरी जमणार नाही. इथे तरी बोलायची गरज नाही. अरे आजच सकाळी तिने गंडवला होता. आज सकाळी. पण ही अरे गोष्ट मी- काय आम्हाला जाणून घ्यायची. तिला सगळं बनवता येतं. हा. सिरियल बनवता येतात, मला बनवता येतं, स्वयंपाक पण बनवता येतं, पण चहा बनवता येतं. तुला बनवता येतं म्हणजे? म्हणजे ते कळालं त्यांना. मिनिमम आपली रिक्वायरमेंट असते की बायकोने सकाळी उठून एक मस्त गरम चहाचा कप हातात द्यावा. पण असं माझ्या आयुष्यात आजपर्यंत झालेलं नाही. अरे आम्ही डेटिंग पिरियड मध्ये होतो, तर त्यावेळेला त्याने मला विचारलं की मला एकच अपेक्षा आहे माझ्या होणाऱ्या बायकोकडून, एकच की तिने सकाळी लवकर उठावा आणि असा एक चहाचा कप घेऊन यावा आणि मग मला उठवावं. आणि संकर्षण मला घामच फुटला होता, एवढं टेन्शन. तोपर्यंत लग्नाची डेट वगैरे ठरली होती. पण आता माझं- किती माझं वर्ष म्हणणं झाली आहे- लग्नाला? सांगा आठवतंय तरी का? 18 वर्ष झाली. 18 वर्ष. ह्याच्यात एवढा पॉज का गेला पण? ती विचार करत होती कारण डेटिंग पिरियड प्लस करायचंय का मायनस. नाही तस नाही. माझं जरा गणतर आहे ते वर्ष, मला नो कॅल्क्युलेट प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तेच अपेक्षित आहे. नाही. आम्ही मात्र असं वागणार नाही. तुम्हाला एक छान चहा पाजणार. घ्या. श्वेताजी, हा चहा मी स्वतः केलाय आणि चांगला केलाय. वा. बघा बरं कसं झालंय. तुमचं नाव पूर्ण श्वेता शिंदे आणि सरांचं नाव पूर्ण
संदीप लक्ष्मण बन्साली. बन्साली. बर, म्हणजे शिंदे बन्साली झाल्या. नाव नाही मी चेंज केलं, पण लग्न झालं. आणि मला अच्छा. खूप कौतुक आहे या गोष्टीचं की तिने माझं पण नाव चेंज नाही केलं. नाही केलं. नाहीतर मी शिंदे झालोच असतो. शिंदे सिंधिया झाल्या. हा, असं झालं का? असं झालं. करेक्ट. अच्छा, याच्याविषयी जर अजून प्रकाश ठेवूया. पण तुमच्या घरची खाद्य संस्कृती आणि यांच्या घरची खाद्य संस्कृती ओ, याच्यामध्ये तर म्हणजे जमीन और आसमान का फरक होगा. खूपच. खूपच. मग ते कसं काय? माझं नवीन लग्न झालं त्यावेळेला तर मला कळायचंच नाही काय, कारण पनीर आणि ते कुलचा आणि सिंधी कढी आणि असंच सगळं जेवण, आणि माझं म्हणणं भाकरी, मेथीची भाजी, नाही का? गवारीची भाजी, असं काहीतरी तर यावं आयुष्यात, जवसाची चटणी वगैरे. काहीतरी तर. हं. त्यांना काही नाहीच ना हे असलं काही. तिच्या घरी माझी मज्जा आली होती. हो का? पण काय फर्स्ट झालं टाइम जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, चांदीच्या ताटात जेवायला चांदीच्या ताटात, चांदीच्या वाट्या, एकदम राजशाही, आणि चपाती मात्र अशी तुकडे तुकडे करून 4-5. अरे तुकडे करून नाही, त्याला मोडून म्हणतात असं, म्हणजे हा. आपल्याकडे चपाती मोडून ताटाला लावतात ना, हो. तशी होती. हा. चतकोर पोळी आपण करतो. चतकोर पोळी करतो तसं. हा. ते माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं, कारण आमच्याकडे फक्त कुत्र्यालाच असं मोडून मोडून देतात. तर मी तिला असं खुणवलं, हा, म्हटलं म्हणाला? तुझी आई मला हे असं असं का देते मोडून, म्हणे हे असं डॉगला देतात म्हणाला, कुत्र्याला वाढतात जेवायला असं. तू कारण असं- त्याच्यामुळे काय ना, हो. कॅल्क्युलेशन बिघडतं. बघ, ते काय एक चटकोर असते, ती नीट 3 घास होत नाही, 2 घास होत नाही. म्हणजे माझं म्हणणं का मोडायची मला नाही, प्रश्न हा पडलाय, तुम्ही पोळी खाताना कॅल्क्युलेटर सोबत ठेवता काय का? बघ ना, तेच ना. आणि हा कन्फ्यूज पूर्ण वेळ, ती कशी आता ते 4चे तुकडे करू, आणि मी म्हणला, अरे एवढं काय अवघड आहे, तू जेवण मुकाट्याने. तू म्हणतो नाही प्लीज जरा रिक्वेस्ट कर ना, एक असा पूर्ण त्याच्यात काही भाग न करता तेवढ्यात आईने अशी गरम चपाती आणली अशी आणि त्या तव्यावरची. विचारतात, तुम्हाला अजून आणि वाढू आपण- का, एक घ्या ना. मला प्रश्न, एक ट्रायंगल देणार आहे का एक चपाती देणार आहे? एक नक्की काय देणार? ट्रायंगल. वा, फार भारी. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे, हो की नाही? कारण घराघरामध्ये जेव्हा वेगळ्या खाद्य परंपरेची माणसं एकत्र येतात, तेव्हा त्यांच्याकडची करण्याची पद्धत आणि तुमच्याकडची करण्याची करण्याची पद्धत, पद्धत, खाण्याचे पदार्थ सगळंच बदललं होतं. सगळंच बदललं होतं. मला एक विचारायचंय, भाषाही वेगळी यांच्या घरची. हो, हो. मग ती आता तुम्ही शिकलात? बोलता येत नाही, पण समजतं तिला. कळतं आता मला सगळं. पूर्वी खूप माझ्यावर गेम व्हायचा, अच्छा. मग मला नंतर मी महत्वाचे शब्द तर 101% शिकून घेतली. मला महत्वाचे शब्द जे आपल्याला कळू नये म्हणून उच्चारले जातात. उच्चारले जातात. अच्छा सर, काहीतरी सिंधीमध्ये आमच्याशी संवाद साधा ना, मलाही ऐकायला आवडेल. ॿुधाए न तोखे छा ॿुधणो अथई मां? हा, जाम सुठी तरह सिंधी ॻाल्हाईंदो, हिनखे बि सभु सम्झ में ईंदी आहे, तो चोंदी न आहे, ॻाल्हाईंदी न आहे. काय काय मेहंदी काय? मी म्हटलं, म्हणा तुम्हाला काय ऐकायचंय माझ्याकडनं सिंधीमध्ये, हिला पण सगळं कळतं, फक्त ही बोलत नाही. काहीतरी वाक्य देतो तुम्हाला. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मला तू जशी आहेस तशी खूप आवडतेस. माखे तो ते जाम प्यार, ओ, ऐं तू जीअं आई तीअं ई माखे वणंदी. थँक्यू. फक्त emotion तुझ्यामध्ये दिला, सर. किती किती म्हणजे त्यांनी छान इमोशन, डोळ्यात पाणी बिळीत तरळलं होतं. फक्त एक मात्र बदल करशील का? हो, नाही हो नाही हे म्हणायचं. बोलायचंय. हे कशा बदलंदी आहे? झालं बोलून. थोडीशी कशात वाचते का ही बदलली? भाषा? हा. नाही, म्हणजे एक्झॅक्ट आहे. हिक्का शाय बदलंदी आहे म्हणजे एक गोष्ट बदलशी, हा, की मला इथून पुढे की इन खां पोइ झालं. अरे ही वाक्य फार छोटे छोटे आहेत तुमच्या, हा. हो की नाही? इथून पुढे मला कळेपर्यंत फक्त नाही कळते. अख्खी पोळी वाढ गोल. इन खां पोइ माखे फुलको सिर्फ सॾो ॾिजो. हा, फुलको मला कळलं, हा, फुलको कळलं. फुलको कळलं. आणि आता तुम्ही सिंधी बोलून दाखवा, यांच्याकडे गेल्यानंतर काहीतरी तर शिकला असाल. होऊन जाऊ द्या. मला नाही येत. समजा भांडण झालं तर कुठल्या भाषेत होतं? का ते सिंधी आणि तुम्ही मराठी? ती अबोली भाषा. चला आपण पुढच्या खेळाकडे वळूया. आपण आमचं भांडण झालं तर ती अबोली. माझ्याशी बोलत नाही, हा. मी तिच्याशी बोलत नाही, कोणीच बोलत भाषाच नाही घरात. फार छान, फार छान, इंटरेस्ट